नांदेड येथील भाऊराव चव्हाण साखर कारखान्यामध्ये नोंदणी करून देखील वेळेवर ऊस तोडणी होत नसल्यामुळे सावरगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातच डांबून ठेवले। त्यानंतर खडबडून जागे झालेल्या कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळाने गावकऱ्यांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांना सोडून दिलेलं आहे। आपण जर बघितलं तर इतर सावरगावचे शेतकरी आहेत, बालाजी बाजार हे जवळपास मागच्या त्यांची ऑगस्ट सप्टेंबरची लागवड आहे। आज 14-15 महिने होऊन सुद्धा ऊस तुटत नाही। या संदर्भात याच्यापूर्वीही कलेक्टर साहेबांकडे एक मीटिंग झालेली आहे, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी याच्याकडे मीटिंग झालेली आहे। त्याच्यामध्ये दोन विषय होते। एक तर पहिला महत्त्वाचा विषय होता ऊस दराचा आणि दुसरा महत्त्वाचा याच्यानंतरचा विषय आहे की ऊस तोडणीचा। आज आपण जर बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ऊसाची प्रचंड टंचाई असताना इथं यांच्याकडे कारखान्याकडे टोळ्यांचं मशीनचं कुठलंही नियोजन नसताना शेतकऱ्यांचा ऊस 14 महिने 15 महिने ऊस पूर्ण उभा आहे। आता त्या ऊसाचं पार चिपड व्हायचं बाकी राहिलेलं आहे, काहीच शिल्लक नाही त्या ऊसामध्ये, शेतकऱ्यांकडे द्यायला पाणी नाही। अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये प्रचंड ऊसाची टंचाई असताना बाहेरच्या कारखाने ऊस न्यायला तयार आहेत, पण भाऊराव चव्हाणचे संचालक आणि त्यांचे सर्व अशोक चव्हाण यांची दादागिरी एवढी झाली आहे की ते शेतकऱ्यांना बाहेर ऊस सुद्धा नेऊ देत नाही। आम्हाला एवढंच सांगायचं की माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन तातडीनं लवकरात लवकर मीटिंग लावून शेतकऱ्यांचे जे दोन महत्त्वाचे विषय आहेत, एक तर जो काही ऊस आहे ऊसाचा दर आणि दुसरा ऊस लवकरात लवकर जाणे या संबंधीची जी काही कारवाई आहे ती करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी लवकरात लवकर त्यासंबंधी मीटिंग लावावी हीच आम्हाला अपेक्षा आहे। आपण जर बघितलं तर आज ही फक्त ठिणगी पडली। आज शेतकरी पार मेटाकुटीला आलेला आहे, आर्थिक परिस्थिती वाईट आहे। आपण बघितलं तर कोणत्याच पिकाला भाव नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी या स्टेजला केव्हा येतो, या टप्प्यावर केव्हा येतो जेव्हा ते शेतकऱ्याच्या फार गळ्यापर्यंत येतं। आज ही फक्त सुरुवात झालेली आहे। आज बालाजीरावांनी त्या बाबतीत एक ठिणगी टाकलेली आहे। मला वाटतं प्रशासनाने आणि कारखान्याने याची योग्य वेळी दखल नाही घेतली तर याचा मोठा भडका उडू शकतो। या कारखान्याला ऊस घालणारे सावरगाव येथील शेतकरी बालाजी आबादार यांनी नोंदणीप्रमाणे ऊस घेऊन जाण्यासाठी कारखान्याकडे विनंती केली होती, परंतु कारखान्याचे प्रशासन आणि संचालक मंडळाकडे खेटे मारूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या मदतीने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना काही काळ कार्यालयातच डांबून ठेवलं। या घटनेमुळे कारखाना प्रशासन जागं झाल्याचं पाहायला मिळालं। मी सावरगाव अर्धापूर तालुक्यातला शेतकरी हो आणि आमचा परीक्षेतला कारखाना म्हणजे भाऊराव चव्हाण। या कारखान्यासाठी आम्ही कारखान्याच्या शिफारशीनुसार मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये ऊस लावला आणि गावातला पहिला ऊस लावगड करणारा शेतकरी मी आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यात शेवटी ठेवलं। त्याच्यानंतर आता आम्हाला ऊस तोडीला कर्मचारी नाहीत आणि दुसरी गोष्ट या कर्मचाऱ्याचं आणि संचालकाचं एवढा म्हणजे मनमानी आहे की कारखान्याच्या संचालक आणि कर्मचारी यायच्या सोयऱ्याधाऱ्याला ऊस कवा लावायचा आणि कवा तोडायचा काहीच नेम नाही। ते कवाय तोडतात आणि कवाय लावतात आणि आज उलट मैस गावात टिंगल सुरू केली। बलदाचा ऊस सगळ्या गावाच्या आधी होता खऱ्या पाहिलं तर बलदाचा ऊस, कारण की ज्यानं ऊस घातलेत नंतरचे हे मुलगा तर माझ्या तर रोजानं होता, यानं महिन्यानं ऊस माया मागून लावला आणि याचं नाव आधी आले। तर याबाबत मी कारखान्या प्रशासनाकडे गेलो, लेखी तक्रार दिली। कारखान्यावर काही लेखी तक्रार ऐकून घ्यायची पद्धत नाही।